दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी आपले खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना इंस्टाग्रामला एक विधी संघर्षग्रस्त बालकाच्या अकाउंटवर एक 2 पिस्टल असलेला एक फोटो दिसला। त्या अनुषंगाने त्यांनी सदर विधी संघर्षग्रस्त बालकाकडे चौकशी केली, तर त्याचे 2 मित्र यांच्याकडून त्यांनी ते 2 पिस्टल बघितल्याचं आणि त्यांच्याकडे असल्याचं सांगितलं। सदर 2 बालकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये इतर 3 बालक यांनी ते पिस्टल मध्य प्रदेश इथून आणलेलं असल्याचं निष्पन्न झालं आणि त्याचं कारण विचारलं असता 6 महिन्यापूर्वी पुणे शहरातील एका ठिकाणी असलेल्या अंडा भुर्जीच्या गाड्याच्या व्यवसायातून त्यातील एक जो त्यांचा सहव्यवसायी होता त्याच्या खुनाच्या प्लॅनिंगसाठी त्यांनी ते सदर वेपन आणल्याचं सांगितलं, ज्यामध्ये 2 पिस्टल आणि 2 राऊंड आपण जप्त केलेले आहेत आणि त्या सर्व जे आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 61(2) आणि भारतीय शस्त्र कायदा कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्हेगारांना यांची काय आधीची पार्श्वभूमी गुन्हेगारांची? सदर जे बालक आहेत त्यांच्या विरुद्ध अगोदरचे काही गुन्हे असल्याचं निष्पन्न झालं नाही, त्याबाबतची चौकशी चालू आहे। सर, अशा कारवाईंना वेळोवेळी आळा घालण्यासाठी काय क्रिया असते? मी नागरिकांना आवाहन करतो आहे की आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर किंवा आपल्या काही कोणी संबंधित असतील, आपले इंस्टाग्राम फ्रेंड्स असतील, फेसबुक फ्रेंड असतील, त्याच्यावर किंवा इतर काही प्रोफाईलवर त्यांना कुठल्याही प्रकारे अशा अवैध शस्त्र घेतलेले काही फोटो त्यांना सापडले किंवा मिळाले तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। त्या अनुषंगाने पुढील गुन्हा एखादा घडणार असेल तर त्याला आपल्याला आळा घालता येईल।